ज्या पद्धतीने AI पुढे चाललेला आहे तसं जर असं जात राहिलं अनिर्बंध रीतीनं तर जगाला धोका आहे. त्या धोक्याचं नाव एका आणखीन दुसऱ्या शास्त्रज्ञांनी दिलेलं एक्झिस्टेन्शियल रिस्क, अस्तित्वाचा धोका येतो. म्हणजे आपल्याला वाटलं की शीतयुद्ध वगैरे रशिया आणि अमेरिकेचं ते चाललं होतं, ते थांबलं, आता सगळं जगाचं ऑलवेल होणार, तसं काही नाहीये. ते शीतयुद्ध आपल्या पायथ्याशी आलेले असं लोक सांगतात. हे जे काही चाललेलं आहे त्याला मुख्य कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ट्रम्प असं म्हणतात की मी जर जिंकलो तर एलॉन मस्कला मी माझ्या मंत्रिमंडळात की अमेरिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेवरती लक्ष केंद्रित केले नाही तर दुसरे कोणीतरी, बहुधा चीनच ते करेल. आता तरी लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. ह्युमन बिईंग्स धोक्यामध्ये आहे, त्यांचं अस्तित्व. आणि दुसऱ्या बाजूला मी आता उलट करून सांगतो, बिईंग ह्युमन सुद्धा धोक्यात आलेलं आहे. माणसाने काही न करता घरी बसून फक्त खाणं कुठून तरी आलेल्या पैशातून, हे माणसाला शोभण्यासारखं आहे का? माणूस हा प्रोडक्टिव्ह आहे, माणूस हा क्रिएटिव्ह आहे. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला भावना नाहीत. दॅट इज द पॉइंट. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या थिंक AI या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. AI हा एक असा विषय आहे की ज्यानं देश, जग, आपलं जीवन आपल्या नकळतपणे व्यापलेलं आहे. अगदी खूप लांबचा टप्पा वाटणारा AI आता अगदी आपल्या व्हॉट्सॲपमध्ये रोज मेटा AIच्या माध्यमातून विचारतो की AIनं मदत करू का. तर या AI बद्दलचे वेगवेगळे ॲस्पेक्ट आपण या सिरीजमध्ये आत्ता या वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमातून आणि जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा त्या त्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी बोलून समजून घेणार आहोत. AI हा एक महत्त्वाचा घटक पुढच्या दशकात राहील अशी थिंकबँकची या पाठीमागची भावना आहे. आणि या सिरीजची सुरुवात करणार आहोत आपण ज्येष्ठ विचारवंत, तत्वज्ञानाचे अभ्यासक, इतिहासकार डॉक्टर सदानंद मोरे सरांपासून. सर, स्वागत आहे तुमचं थिंकबँकवरती पुन्हा एकदा. धन्यवाद आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की AI आणि मोरे सरांचा कसा काय संबंध आहे. हा प्रश्न मी त्यांना तर विचारणार आहेच, पण AI बद्दल बोलताना फक्त टेक्नॉलॉजीचा अँगल न घेता विशेषतः तत्वज्ञानाचा, इतिहासाचा, वर्तमानाचा अँगल समजून घ्यायचा आहे. AIचे होणारे परिणाम हे राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्व अंगांना आहेत. त्यामुळं हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपण मोरे सरांशी चर्चा करणार आहोत. सर, हाच प्रश्न स्वाभाविक आहे की तसा तुमचा टेक्निकली विषय AI नाही, अशा वेळेला AIचा अभ्यास का करावासा वाटला? तुम्ही विश्वाचे अर्थ नावाची सिरीज लिहिताय साप्ताहिक सकाळमध्ये, त्याच्यातही याविषयी लिहित आलाय, एकदम विस्तृतपणे लिहित आलाय, टप्प्याटप्प्याने लिहित आलाय. तर तुम्हाला AIचा अभ्यास का करावासा वाटला आणि तुमचं आत्ताच AI बद्दलचं आकलन काय? पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो की एका महत्त्वाच्या विषयावरती आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अभ्यासकांना निमंत्रित करून त्यांच्याकडनं समाजाचं प्रबोधन करताय. आता याचा माझ्याशी काय संबंध असं कुणीही विचारेल, त्याच्याबद्दल काही तक्रार करणार नाही मी. तर मला पहिल्यांदा तुम्हाला हे सांगू द्यात की AI हा एक विषय नाही, तर ते एक सायन्स नाही, तर ते एक क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये अनेक विज्ञानांचा, अनेक डिसिप्लिनचा समावेश होतो. त्याच्यात टेक्नॉलॉजी म्हणजे इंजिनिअरिंग आलं, उदाहरणार्थ मॅथमॅटिक्स आलं, सायबरनेटिक्स आलं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यामुळं अमुकच म्हणजे AI असं नाही. AI हा एक क्षेत्राभ्यास आहे, पहिली गोष्ट. आणि त्याच्यात तत्त्वज्ञानही येतं. आपल्याकडे कशी गोष्ट झालेली माहिती आहे का की बऱ्याच वेळेला तत्त्वज्ञानाचे अभ्यासक हे तत्त्वज्ञानाच्या म्हणजे लोकांना जे एक विषय बाहेरचे वाटतात त्याच्यापासून अलिप्त असतात. त्यांची एक तत्त्वज्ञानाची चौकट खूपच संकुचित वगैरे वगैरे. तर मी त्याच्याबद्दल त्यांना दोष देत नाही. पण सुदैवानं मी जरी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असलो तरी जो मी विषय शिकवला तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असताना, त्या विषयाचं नाव विज्ञानाचे तत्त्वज्ञान. अच्छा, बरं. फिलॉसॉफी ऑफ सायन्स. त्यामुळं विज्ञान नावाची गोष्ट काय आहे, विज्ञानाचा इतिहास कसा असतो, विज्ञानाची मेथॉडॉलॉजी काय आहे, विज्ञानाच्या वेगवेगळ्या थिअरीज कशा आहेत, नैसर्गिक विज्ञान आणि सामाजिक विज्ञान यांच्यामध्ये काय संबंध आहे, हे सगळे विषय माझ्या शिकवण्यातले होते, म्हणजे अभ्यासाचे होते. अर्थात संबंधित विद्यार्थ्यांना गाईड वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं या सगळ्या विज्ञानामध्ये चालणाऱ्या एकूण चर्चेची किमान माहिती मला असणं अपेक्षित होतं आहे. त्यामुळे ती बॅकग्राऊंड माझी तेव्हाही तयार होते. आणि आणखी तुम्हाला एकदा मला गोष्ट सांगू द्यात की ज्याला आपण तत्त्वज्ञान म्हणतो, म्हणजे ते नेमकं काय असतं. तत्त्वज्ञानाचा एक सगळ्यात चांगली व्याख्या मी तुम्हाला सांगेन. तत्त्वज्ञान म्हणजे मेथॉडॉलॉजीचा अभ्यास. अच्छा,
बर. प्रत्येक विषयाची एक काहीतरी मेथड असते, मेथॉडॉलॉजी म्हणून आपण त्याला, पद्धतीशास्त्र असतं. तर त्या पद्धतीशास्त्रांचा अभ्यास म्हणजे तत्त्वज्ञान. एक डॉमिनंट प्रवाह तत्त्वज्ञानामधला हा आहे, विशेषतः अलीकडच्या काळामध्ये. त्यामुळे विज्ञानाचं तत्त्वज्ञान हे विज्ञानाच्या मेथॉडॉलॉजीचा अभ्यास करतं. मग या अभ्यासामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठे फिगर होतं, कशा पद्धतीची कुठल्या मेथॉडॉलॉजीत वापरलेल्या आहेत वेगवेगळ्या लोकांनी, हा सगळा विषय आपोआप माझ्या तसा कक्षेमध्ये तसाही यायचा. पण त्या अभ्यासक्रमात त्यावेळेला म्हणजे मी जेव्हा शिकवत करतो तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काही फारसं जोमाने नव्हतं पुढे आलेलं. ते नंतर यायला लागलं, म्हणजे माझ्या निवृत्तीनंतर. त्यामुळे माझ्या अभ्यासक्रमात मी जे शिकवलं वगैरे त्यावेळेला हे विषय नव्हते. म्हणजे तर झालं असं माहिती का की तुम्ही आत्ता ज्याचा उल्लेख केला, साप्ताहिक सकाळमध्ये मी विश्वाचे अर्थ या नावाची लेखमाला जानेवारी 2022 लिहायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये माझं धोरण काय होतं की एक आपल्याला संपूर्ण विश्वात म्हणजे आज विश्वाची जी परिस्थिती आहे ती कशी निर्माण झाली, म्हणजे काय त्या एकाएकी निर्माण झालेली नाही, तिला फार मोठं असं पाठीमागं जाऊन आपण पाहिलं तर एक बॅकग्राऊंड आहे. ती एक प्रकारची डेव्हलपमेंट, म्हणजे त्याला डेव्हलपमेंट हा शब्द तुम्ही पुढे जाणं असं म्हणायचं काही कारण नाही, कधी कधी मागं पण जातो, पण ते एक असं प्रोग्रेशन आहे. पहिली गोष्ट अशी, तर ते समजून घेतल्याशिवाय तुम्हाला आजची परिस्थिती समजणार नाही. म्हणून तो एक इतिहास या अर्थाने. आणि हे जर समजलं आपल्याला तर भविष्यकाळात काय घडू शकतं आणि भविष्यकाळ कसा आपण घडवला पाहिजे, केवळ इतिहासाच्यावरती सोपवता कामा नये, या दृष्टिकोनातून मी ती लेखमाला लिहायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यामध्ये आत्ताचे मुख्य ॲक्टर्स कोण आहेत जागतिक पटलावरती, याची आपल्याला तर दखल घेतलीच पाहिजे ना. मग त्याप्रमाणे आपल्याला असं दिसतं की अमेरिका आणि चीन हे दोन आजचे मुख्य एजंट आहेत हे सगळ्या घडामोडींचे, आर्थिक राजकीय विशेषतः. आणि भारत त्याच्यामध्ये येतो, पण तो काही ह्या दोनमध्ये नाही, पण तो पोटेन्शियल ॲक्टर आहे. ही गोष्ट होतीच माझ्या डोक्यामध्ये. आणि अर्थात मी ते सगळं सांगत नाही या ठिकाणी, तो वेगळा विषय आहे. तर हे मी लिहित गेलो आणि लिहित जाताना माझ्या काही लक्षात आलं की ह्या सगळ्या याच्यामध्ये आता जागतिक इतिहास जर लिहित असो आपण जगाचा, तर सगळ्यात महत्त्वाचा एक तिथे विषय असतो इंटरनॅशनल रिलेशन्स. मग अलीकडच्या काळामध्ये इंटरनॅशनल रिलेशनमधला दादा असा कोण तुम्हाला सांगता येईल, तर तो म्हणजे अर्थात हेनरी किसिंजर. तो मुळातला तत्त्वज्ञानाचा अभ्यासक आहे आणि त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धांतांची छाननी केली, आपला एक सिद्धांत मांडला, त्याही तर फिरत जायचं कारण नाही. आणि एवढंच नसून त्यानं अमेरिकेच्या वेगवेगळ्या अध्यक्षांचा सल्लागार म्हणून काम केलं. आणि इतकंच नव्हे तर एक जगाच्या इतिहासाला वेगळं वळण देणारी घटना त्याच्यामुळे घडू शकली, ती म्हणजे चीनला त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं. हे केवळ त्याच्यामुळं शक्य झालं. आणि त्यामुळं अमेरिका रशियाला क्षय देण्यात नाही म्हटलं तरी समर्थ झाला वगैरे वगैरे. आता म्हणजे मुख्य माणूस कोण या सगळ्या आत्ताच्या जगात जागतिक घडामोडीमधला, तर तो हेनरी किसिंजर. आणि मी जेव्हा सुरुवात केलेली आहे तेव्हा तो 100च्या दिशेने चालला होता. मागच्या वर्षातच तो 100 पार करून वारला. तर त्याचा अभ्यास करता करता माझ्या असं लक्षात आलं, त्याचा आपण एक हे म्हणतो की टेस्टामेंट, मृत्यूच्या अगोदर आपण जे काही म्हणतो ते फार महत्त्वाचं असतं. आणि त्यानं लिहिलेला मृत्यूच्या पूर्वीचा त्याचा एक ग्रंथ, छोटं पुस्तक आहे आणि तिघांनी मिळून लिहिले ते चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरचं आहे. हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे ते असं झालं बघा, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायला हरकत नाही. तिघंजणं कोण कोण, हेनरी किसिंजर स्वतः, एरिक श्मिट आणि डॅनियल हट्टनलॉकर, दी एज ऑफ AI अँड आवर ह्युमन फ्युचर, हे पुस्तक त्याचं तिघांनी मिळून लिहिलेलं. आता त्याचं किती महत्त्व आहे हे मी तुम्हाला एक इन्सिडेंट कोट करून सांगतो की 27 मे 23 या दिवशी त्यानं 100 गाठले. त्याच्या अगोदर ॲलन स्टाईनबर्ग यांनी त्यानिमित्तानं किसिंजर ॲट 100 हिज कॉम्प्लेक्स हिस्टॉरिकल लिगसी असा एक प्रकल्प हाती घेतला. आणि त्याच्याबद्दल तो महत्त्वाचाच मनुष्य आहे ना. तो असं म्हणतो की हा किती महत्त्वाचा मनुष्य आहे त्याच्या संदर्भामध्ये, की रिसर्चिंग हेनरी किसिंजर इज लाईक स्टडिंग तोरा, यू नेवर फिनिश इट. तोरा हा ज्यू लोकांचा धर्मग्रंथ आहे की तुम्ही करतच राहा त्याचा अभ्यास, एवढं त्याच्यामध्ये काहीतरी आहे. तर तो
गेला किसिंजरकडं. किसिंजरची त्यांनी भेट घेतली, मुलाखत घेतली आणि मग किसिंजर यांनी प्रकल्पाची माहिती दिली की मी हे करू इच्छितो. तर त्यांनी विचारलं की बाबा तुझी काय तयारी आहे नेमकी, तू काय काय वाचलेलं आहे. तर त्यांनी अगदी यांनी सांगितलं की जवळजवळ सगळं त्यांनी किसिंजरच्या मुलाखती, त्याची भाषणं, त्याची पुस्तकं अशी यादीच सांगितली. त्यावर किसिंजर म्हणतो की ओके, व्हेरी गुड, बट यू हॅव अ क्रिटिकल ओमिशन. यू डिड नॉट रीड द बुक द एज ऑफ AI अँड आवर ह्युमन फ्युचर. म्हणजे स्वतः किसिंजरचंच म्हणणं आहे की ते वाचल्याशिवाय माझं काही परिपूर्ण होत नाही. त्यामुळं याच्यासाठी आता दुसऱ्या कोणाची गरज नाही. ते वाक्य वाचलं आणि मी आय वॉज स्टक की अरे असं आहे का. आणि मग त्याचं जे लक्ष होतं ना ते कुठे होतं की परराष्ट्र नीती आणि डिप्लोमसी, त्याला दौत्य म्हणूयात आपण आपल्या भाषेमध्ये, ते बाजूला ठेवायचं ठरवलं होतं त्यांनी. खरं त्याला माहिती होतं पुस्तक आहे म्हणून. तेव्हा त्याचा मित्र म्हटला यू डोंट अंडरस्टँड, फॉर हेनरी हिज इन्व्हॉल्वमेंट विथ AI इज अ लिगसी आयटम. हे ज्यावेळेला कळलं तेव्हा त्यांनी मग लगेच पुस्तक खरेदी केलं आणि ते वापरायचं त्यांनी ठरवलं. आता त्याची चर्चा करायचं कारण नाही, हे मी तुम्हाला काय सांगितलं की किसिंजरच्या दृष्टिकोनातून माणसाचं भविष्य घडवणारा हा भाग आहे म्हणजे AI, आणि आपण तो वगळू शकत नाही. आणि त्यानं हेही सांगितलं की आत्ताची जी परिस्थिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची, त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन नसतं, चिंतन म्हणतो आपण त्याला, आणि आत्मजाणीव म्हणतो, सेल्फ अवेअरनेस, तेही नसतं. आणि त्यामुळं त्याच्यातनं धोके संभवू शकतात त्याच्या उपयोगातून. अनपेक्षितपणे युद्ध उभं राहू शकतं. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, सतत सतर्क राहिलं पाहिजे, विशेषतः अमेरिकेने या क्षेत्रामध्ये, आणि स्पर्धेशील राहिलं पाहिजे. आणि त्याचा एकूण समाजावरती, एकूण संस्कृतीवरती काय परिणाम होतो कृत्रिम बुद्धिमत्तेचा, हेही पाहिलं पाहिजे. तर हा जो विचार आहे ना तो मला महत्त्वाचा वाटला. आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा विचारवंत आहे तो म्हणजे हरारी. तर त्यांनीही त्याच्या याच्यामध्ये AI तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी जैवतंत्रज्ञान ज्याला म्हणतो आपण, बायोटेक्नॉलॉजी, आणि ह्या सगळ्या अलीकडच्या हे आहेत त्या गोष्टी म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या एकमेकांशी निगडीत आहेत. आणि सगळ्या या विषयांना AIची मदत घ्यावी लागते. कारण त्यांची व्याप्तीच एवढी मोठी आहे, एकतर व्यापकता आणि दुसरी सूक्ष्मता, की तिथे तुमची नैसर्गिक बुद्धी अपुरी पडते. म्हणून तर AI म्हणजे सर्वव्यापी झाला ना, सर्वंकष झाला. त्याला तुम्ही थांबू शकत नाही कृत्रिम बुद्धिमत्ता नावाच्या गोष्टीला. तेव्हा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की हे महत्त्वाचे लोक त्याचा आधार घेतात, त्याच्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणून आपल्याला त्याचा विचार करणं भाग आहे. आणि म्हणून मी आपोआप तिकडे वळलो. म्हणजे साप्ताहिकामध्ये लेखमाला लिहिता आपोआपच मला तिकडे वळणं हे भाग पडलं. हा मला आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. आता तोच थोडा मी पुढे नेईन. म्हणजे किसिंजरच्या संदर्भामध्ये काय आपण म्हणू शकतो त्याच्या संदर्भामध्ये, की हे जे 3 लेखक होते की नाही, ते एका परिषदेला हजर राहायचं चाललं होतं त्यांच्या AI संबंधीची परिषद. आणि ती परिषद भरली का मुळात, AI सिरियसली घ्यावं असं का वाटतं लोकांना, हाही एक मुद्दा आहे. ते केव्हा झालं सिलसिला सुरू माहिती आहे, हा ज्या वेळेला गॅरी कस्परोव नावाच्या बुद्धिबळपटूला AIने हरवलं स्पर्धेमध्ये, डीप माइंड वगैरे वगैरे ते आहे की नाही त्याचं ते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि ते झाल्यानंतर खळबळ माजली सगळीकडे की अरे हा काय प्रकार आहे की हजारो वर्षे माणूस खेळत आलेला आहे बुद्धिबळ, आणि अशा याच्यातून तयार झालेल्या एका माणसाला, जगज्जेत्याला तो हरवतोय, हे कसं काय. मग त्यांनी ते मान्य केलं. आणि हे कास्परोवचं म्हणणं आहे की मला ह्युमन फ्युचरबद्दल जरा विचार करावा असं वाटतो याच्यामुळं. म्हणजे ते त्यालाही कळलं होतं की हे किती सर्वंकष येते. तर मग त्यामुळं हा टप्पा झाला आहे. त्याचा पुढचा टप्पा सांगतो. बुद्धिबळापेक्षा अत्यंत कॉम्प्लिकेटेड असलेला आणखीन एक खेळ आहे, आणि तो चीनमध्ये खेळला जातो, त्याचं नाव गो. तर बुद्धिबळाच्या खेळात AI जिंकलं. गोचं काय, त्याच्यानंतर काही वर्षांनी अशाच एका जगज्जेत्याला गोमधल्या AIने हरवलं. त्याचं फिरत काही कारण नाही, तो कोण, त्याचं नाव काय वगैरे, इट्स ओके, आपल्याला समजला मुख्य मुद्दा काय तो. मग लोकांना जागृती झाली की अरे हे जरा प्रकरण आहे. आणि मग त्याच्यावरती लोक कॉन्फरन्सेस घ्यायला लागले, परिषदा घ्यायला लागले. आणि त्या परिषदेला जायचं असं या तिघांनी ठरवलं होतं. म्हणजे जे 3 लेखक मी म्हणालो की नाही, त्यातल्या एकाला वाटलं की कशाला जायचं आहे, आपला विषय वेगळा आहे.
मग त्याला ज्या वेळेला कळलं की नाही आपणही गेलं पाहिजे, त्याशिवाय भागणार नाही, तेव्हा तो गेला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ते परिषदेला गेले आणि त्याच्यातनं मग त्यांना हे स्वतंत्र पुस्तक लिहायची ही मिळाली की ज्याच्यामध्ये आपण किसिंजरला घेतलं पाहिजे, असा तो त्यातला मुद्दा होता. सो वी सॅट आउट टुगेदर with the advice and cooperation of acquaintances in technology, history and humanities to conduct a series of dialogues about it. तर हे ते जे पुस्तक आहे ना शिवाय ते वेगळं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणतं, ही जी त्रयी, ते पुढचा मुद्दा आला आणि त्यातनं एक पुस्तक पुढं निघायला लागलं. 2019 सालचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चायना, रशिया अँड ग्लोबल ऑर्डर. हे वेगळं पुस्तक आहे. तर हा AI चं झालं फ्युचर. आता हे पुस्तक आलं त्याचा अर्थ काय होतं, ग्लोबल ऑर्डर हा त्याच्यामध्ये विषय आहे. 2019चं पुस्तक आहे. तर ग्लोबल ऑर्डर म्हणजे ज्याचा हेनरी किसिंजर अभ्यासक मानला जातो. ग्लोबल ऑर्डर म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन, दुसरं काय रिलेशन्स किंवा आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणून त्याच्यावर सुद्धा AIचा परिणाम होणार आहे हे यांच्या लक्षात आलं हळूहळू लोकांच्या. म्हणून ते सगळे आता गंभीरपणे विषय घ्यायला लागले. म्हणून मग ते गुगलच्या डीप माइंडनी जेव्हा अल्फागो तयार केलं आणि त्याच्यातनं गोमध्ये याचा पराभव केला, त्या मुख्य याचा ली सेडॉल त्याचं नाव, मग अशी म्हटलं होतं की त्याचं नाव आहे आपल्याला, आणि तो लवकर निवृत्त झाला की आता याच्या पुढे आपलं काही चालणार नाही. हे सगळं बरं का. आणि मग हे त्रिकूट पुढं काय म्हणते ते पहा की द चेंजेस मे बी कमिंग सूनर दॅन वी थॉट. फरक तर पडणारच आहे. वी पॉस्युलेटेड दॅट बाय 2040 artificial intelligence would be perhaps a million times more powerful than it was in 2021. म्हणजे इतक्या लवकर 40 वर्षात ऑलमोस्ट मिलियन टाइम्स मोर पॉवरफुल. का तुम्ही म्हणाल एवढी प्रगती कशी होईल यायची, तर फॉलोईंग मूर्स लॉ, मूर नावाच्या वैज्ञानिकाने एक लॉ सांगितलेला आहे आणि त्यानुसार या प्रकारच्या वस्तूची डेव्हलपमेंट ही एक्सपोनेन्शियल पद्धतीने होते, म्हणजे घातांकीय पद्धतीने. 2चं 4 झालं, 4चं 16 झालं, 16चं 256 झालं. त्यामुळं घोडदौडच चालू आहे ना. तर म्हणून आपल्याला ती गोष्ट काय करायला पाहिजे, खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आला आणि म्हणून मी या विषयाकडे वळालो. सर, हे जसं इंटरेस्टिंग आहे तसं मला हे समजून घ्यायचं आहे की आता हा सगळा अभ्यास केल्यानंतर तुमचं आत्ताच्या परिस्थितीबद्दलं AIचं आकलन, AI बद्दलचं सर्वंकष काय आहे? आता तुम्हाला पहिल्यांदा सांगतो मी की आपण अपडेट घेऊयात, म्हणजे लेटेस्ट काल आज परवा घडलेल्या घटना त्यांच्या संदर्भात जर आपण याची चर्चा केली उदाहरणार्थ, तर ती जास्त फ्रुटफुल होईल. म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वीची घटना, आजच्याच एका वर्तमानपत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे की आत्ता निवडणूक सुरू आहे अध्यक्षपदाची अमेरिकेमध्ये. त्याच्यातला एक उमेदवार आहे अर्थात डोनाल्ड ट्रम्प आणि दुसऱ्या त्या कमला हॅरिस. तर ट्रम्प असं म्हणतात की मी जर जिंकलो तर एलॉन मस्कला मी माझ्या मंत्रिमंडळात घेईल. हा कोण एलॉन मस्क? एलॉन मस्क हा AI मधला दादा इंडस्ट्रियलिस्ट आहे. तर त्याच्यामुळे याला असं वाटावं ट्रम्पला की त्याला आपण घ्यावं. तर त्याचं मराठीमध्ये कोट आहे माझ्याकडे वर्तमानपत्रात पाठिंबा आपलं हे आलेलं बातमी आलेली की मस्क असामान्य व्यक्तिमत्व आहे, ते स्मार्ट आहेत, त्यांचे देशावर प्रेम आहे, मस्क देशासाठी सल्ला देऊ शकतात आणि विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल कल्पना मांडू शकतात. एलन यांच्याकडे त्याबद्दल इतरांपेक्षा अधिक माहिती आहे. आणि पुढचा मुद्दा महत्त्वाचा तो कोणता आहे की अमेरिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेवरती लक्ष केंद्रित केले नाही तर दुसरे कोणीतरी, बहुधा चीनच ते करील. आता तरी लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की जागतिक पातळीवर जी राजकीय स्पर्धा आहे सत्तेची, ती 2 राष्ट्रांमध्ये आहे सध्या, एक अमेरिका आणि चीन. आणि ट्रम्प म्हणतोय की आपण दुर्लक्ष केलं तर चीन त्याच्यामध्ये पुढे जाईल. आणि म्हणून काय करायला पाहिजे की मस्क सारख्या माणसाला आपण मंत्रिमंडळातच घेतलं पाहिजे. जस्ट इमॅजिन, म्हणजे त्याचं गांभीर्य मी जे म्हणतोय तुम्हाला की ते का महत्त्वाचा आहे तो विषय, तो यासाठी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण तिकडं लक्ष देणं आपल्याला अपेक्षित आहे. आता जसा मस्क आहे महत्त्वाचा माणूस, त्याच्याबरोबर दुसऱ्याचं नाव घ्यावं लागतं. तसे अनेक लोक आहेत, पण मी 2 मुद्दा या ठिकाणी निवडलेले आहेत आणि तो म्हणजे सॅम अल्टमन. आता हे जे लोक आहेत ना ते भारी आहेत फार.
ते अब्जाधीश वगैरे सोडावं, त्यांच्या त्या कंपन्या आणि त्या कंपन्यांमध्ये येणारी सगळी जागतिक पातळीवरची हुशार माणसं, हा सगळा प्रकार चाललेला आहे. आणि सगळ्या जगाचं तिकडे लक्ष आहे. म्हणजे अल्टमनच्या बाबतीत लेटेस्ट तुम्हाला त्याची मी पोझिशन सांगतो. ती अशी आहे की तो म्हणताना म्हणत असतो, आता बाय द वे मागच्या वर्षी हा माणूस इथे येऊन गेला, कुठे भारतात येऊन गेला, स्वतः पंतप्रधान मोदी यांना भेटला. तो जयशंकर प्रसाद वगैरे ते लोक आहेत, परराष्ट्रमंत्री वगैरे, त्यांना भेटला आणि त्यांनी जाताना चांगले उद्गार काढले भारताबद्दल. आणि त्यावेळेला तो का आला नेमका, त्यांनी त्यावेळेला आशिया खंडाचा दौरा केला का, कारण त्यावेळेला अशी एक मूवमेंट चालू होती की ज्या पद्धतीने AI पुढे चाललेलं आहे तसं जर असं जात राहिलं अनिर्बंध रीतीनं तर जगाला धोका आहे. त्या धोक्याचं नाव एका आणखीन दुसऱ्या शास्त्रज्ञांनी दिलेलं एक्झिस्टेन्शियल रिस्क, अस्तित्वाचाच धोका येतो. तर ही डेंजर आहे. म्हणून काय करा की 6 महिने AIचं संशोधन थांबवा सगळ्या जगाने, सगळ्या राष्ट्रांनी. आणि काय करा मग त्या काळामध्ये, त्या काळात कशा पद्धतीने त्याला नियंत्रणात ठेवता येईल, ते संशोधन कसं इथिकली मान्य होईल वगैरे वगैरे, याची आपण पॉलिसी ठरवू, किती पुढे जायचं, कुठली मर्यादा ओलांडायची नाही, आणि मग सुरू करू. असं एक प्रपोजल 101 लोकांनी त्याच्यावर आहेत मान्यवरांच्या, त्याच्यामध्ये बिल गेट्स आहे, असे अनेक लोक आहेत. तर त्यांनी ते आणलं. मग आता हे सगळ्यात AI कंपन्यांची धावपळ सुरू झाली. मग हे ग्रस्त निघाले ठिकठिकाणी जायला, ते भारतामध्ये सुद्धा आले. त्याचप्रमाणे मस्कसुद्धा आत्ता काही महिन्यांपूर्वी यायचे होते भारतामध्ये, पण ते नाही आले, काहीतरी कारणामुळे काय त्यांचं वैद्यकीय झालं आणि नाही आले. तर म्हणताना काय म्हणतात की नाही त्याच्यावरती नियंत्रण आलं पाहिजे. तर इथे एक मुद्दा आला की हे खरं नाही, ते हे बोलणं फक्त वर्करनी आहे. एक्स ओपन AI रिसर्चर्स क्लेम, त्याची जी कंपनी आहे ना ओपन AI, तर त्या कंपनीतल्या काही लोकांनी राजीनामे दिलेले आहेत कारण त्यांना हे मान्य नाही. आणि तुम्हाला सांगतो हेच नाही, फक्त अनेक ठिकाणच्या AIच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या कारणामुळे राजीनामे दिले आहेत की आमच्या सद्सद्विवेक बुद्धीला हे पटत नाही म्हणून. तर त्याच्यातला हा लेटेस्ट. तर ते काय म्हणतायत की तो जे म्हणतोय अल्टमन की माझा सपोर्ट आहे रेग्युलेशनला, हे काय आहे, इट इज फेकेड, म्हणजे फक्त वर्करनी तोंड दाखलं म्हणण्यापुरतं आहे, खरं नाही. वेन ॲक्च्युअल रेग्युलेशन इज ऑन द टेबल ही अपोजेस इट, असं त्याच्याबरोबर काम करणाऱ्या काही लोकांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ओपन AIमध्ये काम करणारा एक महत्त्वाचा माणूस, त्याचंही तिथे नाव येतं, विल्यम साऊंडर्स 2 आहेत, आणि डॅनियल कोकोट जेलो. तर यांची प्रोनाऊन्सिएशन वगैरे आपल्याला माहीत नाहीत, ठिकठिकाणच्या युरोपियन देशामधून आलेली आहेत, त्यांची नावं तसे येत आहेत. त्यामुळं तिथे तो जो मुद्दा येतो महत्त्वाचा की किती जरी ते म्हणाले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे आणि या कंपन्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. मग एका कंपनीतला माणूस राजीनामा देतो, तो दुसऱ्या कंपनीत त्याला घेतात, आणि इतकंच नाही तरी याला काढलंच होतं जवळजवळ, पण त्याच्या पाठोपाठ आणखीन लोक आले, मग झकत त्याला परत घ्यावं लागलं. इतके हे लोक दादा आहेत. म्हणजे आज जगाचं नियंत्रण जर कोण करीत असेल, राजकीय लोक आपल्याला दिसतात समोर, त्यांच्या रोज बातम्या येतात, पण प्रत्यक्ष फार मोठं होल आज मितीला या लोकांचं आहे की जे AIच्या क्षेत्रामध्ये अत्युच्च स्थानी आहेत आणि ज्यांच्याकडं AI इंडस्ट्री आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग तिथं असं झालं यामधल्या काळामध्ये की जवळजवळ किती 30 लोक होते महत्त्वाचे, म्हणजे त्यांची एक टीम होती, रिसर्चर लोकांची टीम, कशासाठी की याचे इथिकल आस्पेक्ट तपासायचे आणि त्याप्रमाणे नियंत्रित ठेवायचं. 30 लोक होते त्या टीममध्ये, त्यातल्या 16 लोकांनी राजीनामे दिले आहेत. म्हणजे जवळजवळ निम्म्या म्हणजे लोकांनी राजीनामे दिले. का तर त्यांना ज्या पद्धतीने हे सगळं चाललं होतं ते मान्य नव्हतं. म्हणताना पुष्कळ म्हणतात की आत्ता आमचं जे आहे ना, आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की आत्ता जे आपण एक शब्दप्रयोग आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यांना माहिती आहे, अजून त्यानं माणसाची लेवल गाठलेली नाही, पण लवकरच ते गाठील. आणि त्याला म्हणतात ॲव्हरेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, जनरल, ॲव्हरेज नाही, जनरल म्हणजे माणसाच्या लेवलला आलं समजा. काय फरक आहे आपण सांगू नंतर. आणि त्याच्या पुढचं जर आपण गेलं ना तर ते फार डेंजरस आहे. तो सुपर इंटेलिजन्स की ते माणसाच्या पुढे जाणार, आणि त्या अवस्थेमध्ये तर फारच. पण जो आधी तर जनरलला तर येऊ द्या ना,
तर ह्यांनी सांगितलेलं नाही प्रत्यक्षामध्ये, पण लोक असं म्हणतायत की त्यांची तर तयारी आता सुपरकडे जाणारी आहे. आता यांच्याबद्दल म्हणजे अमेरिका वगैरे त्याच्यात काम करणाऱ्या लोकांच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती तरी असते, पण चीनमध्ये काय चाललंय कोणालाच माहीत नाही. त्यामुळे हे जे प्रपोजल होतं 6 महिने ठेवायचं ते नाही पटलं लोकांना. कारण काय की तुम्ही समजा 4 लोकांनी बंद केलं तुमचं संशोधन, बाकीचे तसं करतील याची काय गॅरंटी आहे? किंवा वरती सांगतील वर्करनी परत की आम्ही म्हणताना ठीक आहे आपला पण आमची पण सही आहे त्या कॉन्ट्रॅक्टवरती, आणि आतून गपचूपपणे करतील. चीनची काय गॅरंटी आहे? कोण तपासायला जाणार? म्हणून ते 6 महिन्याचा त्यांचा प्लॅन बारगळला. पण सांगायचा मुद्दा असा की म्हणतात की जगाच्या चांगल्या याच्यासाठी आहे वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात मात्र त्यांना त्याची AGI सेफ्टी नावाची जी गोष्ट आहे ती ओपन AIमध्ये त्याच्यासाठी एक टीम होती. ती आत्ता मी सांगितलं 30 लोकांची, त्यातले निम्मे लोक जवळजवळ बाहेर पडले आणि त्यांनी हे केलं की हे काय बरोबर नाही. आणि त्यांचा तो जो मुद्दा आहे सुपर अलाइनमेंट टीम, त्या टीमचं नाव. आणि म्हणून हे सगळं जे त्यांचं चाललेलं आहे की त्याच्यावरती आपल्याला कुठेतरी नियंत्रण आणलं पाहिजे, आणि ते आणत नाहीत. आता त्या लोकांच्यामध्ये म्हणजे सिग्नेटरीज म्हणतो आपण की थांबवा हे 6 महिने, त्याच्या स्वतः एलन मस्क होता. म्हणजे त्यांनी सुद्धा मान्य केले. पण प्रत्यक्षात जेव्हा थांबवणार कोण ना, हा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं ही आत्ताची पोझिशन आहे. म्हणजे हा जो मुद्दा आत्ता मी तुम्हाला सांगितला किसिंजरच्या संदर्भामध्ये, आत्ता ट्रम्पनी तेच सांगितलं ना की चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये स्पर्धा आहे. म्हणजे आपल्याला वाटलं की शीतयुद्ध वगैरे रशिया आणि अमेरिकेचं ते चाललं होतं ते थांबलं, आता सगळं जगाचं ऑलवेल होणार. तसं काही नाही आहे. ते शीतयुद्ध आपल्या पायथ्याशी आलेलं आहे असं लोक सांगतात. तर हे जे काही चाललेलं आहे त्याला मुख्य कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणून आजची त्याची पोझिशन अशी आहे, आणि म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि आता झालं कसं माहिती का की आत्तामध्ये भारताने सुद्धा तशा प्रकारचे काही कागदपत्र, काही पॉलिसी वगैरे तयार केले आहेत. आता अल्टमन आला तेव्हा तर लोक असं म्हणत होते की आपली काय अजून तेवढी प्रगती झालेली नाही, त्यामुळं त्या मोठ्या डिबेटमध्ये कशाला आपण पडायचं. तर असं म्हणून चालणार नाही. लक्षात घ्या, त्याचा संबंध सगळ्या जगाशी आहे, सगळ्यांशी आहे. आणि हे नेमकं लोकांना कळत नाही. उदाहरण तुम्हाला सांगतो मी. आता ज्या गोष्टी त्यांना तिथे करता येत नाही ना उजळ माथ्याने, कुठे अमेरिकेत किंवा युरोपियन राष्ट्रामध्ये इतर, त्या आमच्याकडे आणि करा असं म्हणणारे लोक आहेत ना. आता हे आखाती देश जे आहेत की नाही त्याच्याकडे पैसे आहेत, मग ते यांना इन्व्हाइट करतात ना, तुमची कंपनी आमच्याकडे काढा आणि तुम्हाला जे करायचं ते करा. तर यातली गंमत अशी आहे, हे स्वतःचं काय अशा प्रकारचा संशोधन करू शकत नाहीत. तेवढी विकसित त्यांच्याकडची शिक्षण व्यवस्था, विज्ञान हे नाही आहे ना. पण त्यांच्याकडे पैसे आहेत आणि पैशाच्या जोरावरती ते हे सगळ्यांना विकत घेतात. पण त्यांना एक कळत नाही की अरे हे सगळ्या जगासाठी, आणि अल्टिमेटली उद्या हे काही जगाच्या पेक्षा बाहेरचे नाही आहेत ना, त्यांच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. हे असं आहे. म्हणजे मी मध्ये एक असाच कुठेतरी फोटो रिलीज झाला होता, व्हिडिओच होता तो. बहुतेक सौदीला त्यांनी एक रोबो आणला. म्हणजे रोबो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फिजिकल आविष्कार आहे ना. भला मोठा सगळा, म्हणजे तो त्या धिप्पाड उंच, त्याच्याकडे खूप शस्त्रास्त्र, असा तो चालतो रुबाबामध्ये की त्याच्या विरोधात जर कोणाला काय करायचं असेल, म्हणजे त्या सौदीच्या कोण असेल तो सत्ताधीश, कोणाची हिंमतच व्हायची नाही त्याला पाहून, तो त्याचा म्हणे अंगरक्षक. इथपर्यंत आपण आलो. तर हे अशा पद्धतीने सर्वव्यापी, सर्वंकष, युबिक्युटस ज्याला म्हणतो आपण, असं होत चाललेलं आहे. म्हणून त्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. कसं आहे, राज्यकर्त्यांचे म्हणून लोक असतातच ना, त्यांचं स्वतंत्र डिपार्टमेंट असतं, त्यांचे टेक्नॉलॉजीज असतात, गोष्ट खरी आहे. पण सगळ्या गोष्टी टेक्नोक्रॅटला कळतात असं नाही. तुम्ही जे आत्ता सुरुवातीला म्हटलात का नाही की उदाहरणार्थ प्लॅनिंग कमिशन, म्हणजे हे तर फार पुढची गोष्ट झाली AI वगैरे. प्लॅनिंग कमिशनमध्ये कोण कोण लोक पाहिजेत? तर लोकांना वाटतं की काय नाही, अर्थशास्त्रज्ञ असलं म्हणजे झालं, एखादा समाजशास्त्रज्ञ चालेल. पण नाही ना, तेवढं भागत नाही. त्यासाठी तुम्हाला तत्त्वज्ञसुद्धा पाहिजे. कारण काही गोष्टी त्याला अशा दिसतात, कळतात की ज्या तुमच्या बाकीच्या रेग्युलर डिसिप्लिनमध्ये नाही लक्षात येत लोकांच्या. म्हणजे त्याच्यात त्याचा शहाणपणा नसतो, लक्षात घ्या. ती एक डिसिप्लिन आहे, म्हणालो ना की मेथॉडॉलॉजीचा अभ्यास येतो एक. त्यामुळं अशा वेळेला या मंडळींना तुम्ही घेतलं पाहिजे तुमच्या चर्चेमध्ये वगैरे वगैरे, त्यांचं काय म्हणणं आहे हे पाहिलं पाहिजे. तर अशी ही आजची पोझिशन आहे जे मी सुरुवात केली. आणि वर्षभरात जवळजवळ आपण, कारण मी त्या विषयापर्यंत आलो त्याला वर्ष झालं ते लिहिता. सुरुवातीला मी केली त्या लेखमालेला तेव्हा हे नव्हतं,
मग जेव्हा मी किसिंजरचं वाचायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की किसिंजरचं हे टेस्टामेंट आहे की AI. मग मी इकडे वळालो आणि हे सगळं पाहत राहिलो. तर या संदर्भात मला आणखीन एका संबंधित म्हणजे त्याच्या क्षेत्रात दादा मानला जाणाऱ्या एका वैज्ञानिकाचा उल्लेख करावा लागेल आणि त्याच्या ग्रंथाचाही मला उल्लेख करावा लागेल की साधारणपणे आपल्या या शतकाच्या किंवा सहस्त्रकाच्या म्हणा सुरुवातीला निक बोस्ट्रॉम नावाच्या अशाच एका वैज्ञानिकानं विषय हा पुढे नेला आणि त्याच्यामध्ये त्या पुस्तकाचं नावच तुम्हाला सांगतो मी, सुपर इंटेलिजन्स पाथ डेंजर्स अँड स्ट्रॅटेजीज. आता मी जे म्हणालो की बिल गेट असेल किंवा मस्क असेल त्यानं सह्या केलेल्या आहेत त्या याच्यावरती विनंतीपत्रावरती की 6 महिने थांबवा. त्याचं कारण त्यांनी हे पुस्तक वाचलं की किती धोकादायक होऊ शकतं आणि हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ सॅम आल्टमननी स्वतः काय म्हणतो तो, दी लास्ट थिंग आय हॅव एव्हर रेड ऑन AI रिस्क, म्हणजे हे निक बोस्ट्रॉमचं पुस्तक. त्याच्यामुळं त्यानं त्याच्यामध्ये एका त्याच्या स्वतःच्याच पेपरचा उल्लेख केलेला आहे. एक्झिस्टेन्शियल रिस्क हा शब्द मग अशी वापरला मी, ॲनलायझिंग ह्युमन एक्सटिन्शन अँड रिलेटेड हजार्ड्स. आणि तिची सुरुवात त्याने अशी केली त्या पेपरची, इट इज डेंजरस टू बी अलाइव्ह अँड रिस्क आर एव्हरीवेअर. या घटकेला आपण जिवंत असणं हेच धोक्याचं आहे, कारण धोके सगळीकडे आहेत पसरलेले. जसं पूर्वीच्या काळात नाही का, कुणीतरी आक्रमण करायचं आणि माघार जर घ्यायला लागली तर जाताना सुरुंग पेरून जायचं. त्यामुळे त्यांचा पाठलाग करणाऱ्यांच्यावर सुद्धा मर्यादा यायची की अरे आपण पुढे गेलो आणि तिथे बॉम्ब फुटलं तर काय घ्या, रिस्क आर एव्हरीवेअर. हे कोण म्हणतंय, हा निक बोस्ट्रॉम म्हणतोय. तो तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होता. हा मला मुद्दा सांगायचा आहे. आणि त्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाच्याकडनं त्यांनी तळाशी जावं अशी अपेक्षा केली जाते. त्यामुळं आत्ता माणसाचं जगणं हेच मुळात एकूण रिस्की आहे हे मला सांगायचं आहे. आणि तो पुढे काय म्हणतो, त्याच्याशी मला परत जुळून घेणार आहे केव्हा तरी, त्याच्या आपल्याच्यात घेतलं नाही तरी, की ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर म्हणजे माणसाची जी प्रक्रिया चाललेली आहे AIच्या माध्यमातून, काय होणार आहे माणसाचं, कुठल्या अवस्थेत माणूस पोचणार आहे, तर त्यासाठी त्याने एक शब्दप्रयोग केला, तो म्हणजे पोस्ट ह्युमन सोसायटी. म्हणजे माणसांचीच, मानवांचीच, पण मानवोत्तर किती कशी असेल मग पोस्ट ह्युमन सोसायटी. याचा अर्थ असा की सुपर इंटेलिजन्स त्या सोसायटीमध्ये असेल ती सोसायटी. आणि त्या दिशेने AIचं ते चाललेलं आहे. आणि मग आता आपण बाकीच्या गोष्टी पोस्ट ह्युमनबद्दल खूप लिहिलं गेलं, अजूनही काही लोक त्याच भाषेमध्ये बोलतात. आता स्वतः बोस्ट्रॉमसुद्धा काय म्हणतो बघा बरं का, 2006 त्यांनी एक काहीतरी लिहिलं, एक पेपर आहे त्याचा, तर त्याचीसुद्धा हरकत नाही पोस्ट ह्युमन व्हायला, की व्हाय आय वॉन्ट टू बी पोस्ट ह्युमन वेन आय ग्रो अप, इट कुड बी व्हेरी गुड फॉर ह्युमन बिईंग टू बिकम पोस्ट ह्युमन. आता ते पोस्ट ह्युमन काय भानगडे आहे, आणि पोस्ट ह्युमन हे केवळ याच्यामुळे शक्य झालेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं. म्हणजे तुमची राज्यव्यवस्था नाही, तुमचा एकूण समाजच बदलणार आहे, तुमचा माणूसच बदलणार आहे, म्हणजे व्यक्ती म्हणून आणि मग सगळा समाज म्हणून. एवढी प्रचंड उलथापालथ. म्हणजे याची जर तुलना करायची झाली खरं तर ती औद्योगिक क्रांतीशी करू शकतो का आपण. औद्योगिक क्रांतीने घडून आणलेली उलथापालथ काहीच नाही. दुसरी तुलना कुठे करता येईल शोधाच्या संदर्भामध्ये, की अणूचा शोध लागला, अणुऊर्जेचा, बरोबर, तर त्याच्याशी करता येईल का या धोक्याशी, तर नाही, त्याच्यापेक्षा जास्त. का, कारण अणुशक्ती ही शेवटी त्या त्या देशाच्या सरकारच्या ताब्यामध्ये होती. काय संशोधन करायचं, किती करायचं, आणि अनेक देशांच्याकडे ती हळूहळू गेली. म्हणजे सुरुवातीला रशिया आणि अमेरिकेत होते, मग इंग्लंड आला, फ्रान्स आला, मग चीन घुसला, भारताने सुद्धा ते तयार केलं वगैरे वगैरे वगैरे. पण असं असूनही त्यांच्यात एक हे असायचं, कम्युनिकेशन होतं. तर रशिया अमेरिकेमध्ये करार झाला की अण्वस्त्र नष्ट करायचे, अमुक तमुक. तसं इथे काहीच नाही ना. AIचं संशोधन हे सरकारांच्या ताब्यात नाही, ते खाजगी कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात आहे. तर त्यांच्यावरती बंधन पाहिजे असं लोक म्हणतात, सरकारची इच्छा आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या पार्लमेंटमध्ये ते कायदे केले जातात, पण त्यानं काही प्रत्यक्षामध्ये होईल असं नाही. मग आता परत तुम्ही म्हणाल की अरे मग सगळ्या देशांनी एकत्र येऊन काय हरकत आहे,
काहीतरी करायला कायदा वगैरे येईल न करता, पण तो कोण पाळणार याच्याबद्दल, याच्या संदर्भात एकमेकांच्याबद्दल संशय आहे. हा तो मुद्दा होता. तर या सगळ्या आत्ता AIच्या परिस्थितीनंतर एक तत्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून तुमच्या पुढं काय पेच किंवा काय कॉन्फ्लिक्ट्स दिसतात की जे AIमुळे प्रामुख्यानं समोर आलेत आणि जे भारतालाही फेस करायला लागते? आता हे सांगताना ना मी तुम्हाला आणखी एका शास्त्रज्ञाच्या त्याचा संदर्भ घेऊन बोलणार आहे. आणि तो कोणता? आपल्याला एक गोष्ट पाहिजे आहे, ती आता आपण त्याचा नुसता निर्देश केला की ह्याच्यातनं उद्या हे नियंत्रणाबाहेर जाईल माणसाच्या, जरी माणसाने निर्माण केलं असलं तरीसुद्धा. म्हणून माझ्या एका लेखाचं नाव आहे की AI म्हणजे मयासूर की भस्मासूर. आपल्या महाभारतामध्ये मयासुराची गोष्ट आहे. मयासूर हा एक चांगला आर्किटेक्ट होता आणि पांडवांनी ज्या वेळेला ते खांडव वन जाळलं तर तिथे तो असायचा. तर तो त्यांच्या तावडीत सापडला आणि त्यानं त्यांच्याकडं आश्रय मागितला की बाबा मला सोडून द्या. तर त्याची पात्रता कृष्णाला माहिती होती. तो म्हटला तुला सोडून देतो चल, पण आमच्यासाठी एक काम कर, आमचं हे शहर वसव. ते इंद्रप्रस्थ नावाचं नगराचं टाउन प्लॅनिंग आणि प्रत्यक्ष उभारणी ही ते मयासुराने केली. तर मयासूर हा माणसाला उपयोगी पडणारा असुर. पण भस्मासुराचं तसं नाही. भस्मासुराला शंकराने वर दिला की तू ज्याच्या डोक्यावर ते हात ठेवशील तो नष्ट होईल, जळून जाईल. आणि मग भस्मासूर सुटलाच ना. आणि इतका सुटलं की शेवटी त्याने शंकराच्या डोक्यावर ते हात ठेवायला सुरुवात केली. तर AIचा मयासूर असेल तर उत्तम आहे, पण त्यानं भस्मासूर होऊ नये म्हणून त्याच्यावरती कुठेतरी निर्बंध आणले पाहिजेत. हे असं मी पहिल्यापासून म्हणतोय. तर हे कुठे आहे? त्यातला एक मुद्दा मी सांगितला तुम्हाला आत्ता, अगदी एक्झिस्टेन्शियल रिस्क हे तुम्हाला सांगितलं. म्हणजे माणसाच्या म्हणजे ह्युमन बिईंग्ज हां, मी हे तुम्हाला मी का शब्द वापरतोय मुद्दाम इथे इंग्रजी हा, त्याचं कारण कळेल. ह्युमन बिईंग्जचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ते नियंत्रणात राहणार नाही आपल्या वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यावरचे अनेक सिनेमे वगैरे आहेत, ते काही मी आत्ता इथे सांगत नाही. आता कादंबऱ्या कथा तर लागेल तेवढ्या आहेत. आपल्याकडं खरं सांगतो तुम्हाला की या सगळ्या लेखकांच्याबद्दल आदर ठेवूनसुद्धा तिथपर्यंत आपण नाही पोचलेलो मराठीत लिहिणाऱ्या. चीनचे लोक सायन्स फिक्शनमध्ये इंग्रजी लेखकांशी बरोबरी करतात, इंग्रजीत लिहितात, तिकडचे पुरस्कार त्यांना मिळतात. आपल्याकडं नाही अजून झालं असं. ते कारण तुम्ही त्या अकॅडमिक इकोसिस्टममध्ये सोडणार की आणखीन कुठे मला माहीत नाही, पण हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे आपण त्यात किती मागे आहोत. ओके, हा मुद्दा वेगळा. तर ह्युमन बिईंग्ज धोक्यामध्ये आहेत, त्यांचं अस्तित्व. आणि दुसऱ्या बाजूला मी आता उलटं करून सांगतो, बिईंग ह्युमनसुद्धा धोक्यात आलेलं आहे. याच्यात काय फरक आहे? हा फरक मी तुम्हाला जो सांगतो तो आणखीन एका अत्यंत महत्त्वाच्या संशोधकाच्या आधारे सांगतो, आणि त्याचं नाव डग्लस हॉफस्टाडर. हा एक मोठा याच्यावरती लिहिणारा संशोधक म्हणा, लेखक म्हणा तो आहे. तर जोपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं माणसं धोक्यात येणार आहेत, एक्झिस्टेन्शियल रिस्क आहे असं सगळे लोक म्हणत होते बोस्टमसारखे, त्यावेळेला हॉफस्टाडर हा विरोधक होता. पावर का, म्हणजे कसं असतं, भूमिकासुद्धा कशा बदलतात. कारण त्याला असं वाटत नव्हतं की खरोखर असं काही होईल म्हणून, माणसांचंच अस्तित्व धोक्यात येईल म्हणून, तर आपण ठेवू शकतो त्याला नियंत्रणात वगैरे, असं त्याचं म्हणणं होतं. पण त्याला एक झटका असा बसला की त्याचं धोरण बदललं. त्याच्यामुळे कसं बदललं तुम्हाला सांगतो. आता आपण काय सामान्य लोक सगळेच समजतो की माणसाचं वैशिष्ट्य काय, आणि त्याच्यावरती आपल्याला स्वतंत्रपणे बोललं पाहिजे. बुद्धिमत्ता, माणसाजवळ बुद्धी आहे, रिझन आहे, तो रॅशनल ॲनिमल आहे. रॅशनॅलिटी हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. हे सर्वमान्य आहे, याच्यात काही फारसा कोणी प्रश्न उपस्थित करत नाही. यालाही माहीत नव्हतं का? माहिती होतं, पण तरी देखील तो या रॅशनॅलिटीला फारसं महत्त्व देत नव्हता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे माणसाचं मनुष्यपण जे आहे ना, ते बुद्धीमध्ये असण्यापेक्षा ते कशामध्ये आहे, ते कलात्मक प्रतिभेमध्ये आहे. अच्छा. बेसिकली संगीत. तो संगीताचा प्रचंड फॅन, स्वतः पियानो वगैरे वाजवतो,
आणि मोझार्ट सारख्यांच्या रचना त्याला खूप आवडतात वगैरे 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 वगैरे. ओके, आता तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम कसा झाला माहिती आहे का, ही कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ना ती सगळ्या क्षेत्रात जायला लागली ना. तो अश्वमेधच आहे, कुणी अडवायचं आणि कुठे अडवायचा हा प्रश्न आहे. तर ती कला क्षेत्रातही शिरली. आपल्याला कल्पना आहे ते सगळे सिनेमावाले वगैरे लोक आपल्या स्टोऱ्या करून घेतात, त्याच्यावरती अमेरिकेतले ते पटकथा लेखक वगैरे भयंकर अस्वस्थ झाले, कादंबरीकार अस्वस्थ झाले. त्यांनी संप केला ना की हे आम्ही लिहिलेलं सगळं पुस्तकं ते डेटा म्हणून घालतात त्याच्यामध्ये इनपुट, आणि ते प्रोग्राम देतात काय द्यायचा तो, आणि त्यांना चांगली स्टोरी मिळते. ते आमच्याकडनं केलेली चोरी असते खरं तर, की मान्य नाही, हे स्वामित्व आमचं असलं पाहिजे. म्हणजे तिथे मुद्दा आला, तुमच्या स्वामित्वावरती गदा आली यामुळे. मग असं जर असेल तर त्या कादंबरी वगैरेपेक्षा जास्त जिथे प्रतिभा लागते, सृजनशीलता लागते, ते क्षेत्र म्हणजे कोणतं? संगीताचं आहे. तर मी मगाशी सांगितलं ना, नाव तुम्हाला सांगितलं की उदाहरणार्थ मोझार्ट हा उत्तम रचनाकार वगैरे वगैरे वगैरे. त्याच्याही अगोदर तो बिथोन आहे, बाख आहे, त्याच्याकडे जायला नको आपल्याला. मी मोझार्टचं उदाहरण का घेतलं तुम्हाला सांगतो. तर यासाठी घेतलं की मोझार्टच्या 52 रचना आहेत. ओके, आणि 53वी नाही ना, मग 53 नाही तर 54वी सुद्धा नाही. तर AI चा उपयोग करणाऱ्या लोकांनी जर समजा त्यांनी 53वी केली असती तर कशी केली असती हे माहिती करून घेतलं ना, आणि ते केली रचना AI नी. का? कारण त्या सगळ्या 52 रचना त्याला दिल्या आणि त्यातनं 53वी कशी असेल याची त्यांनी बरोबर हे करून दिली ना. तर सगळीकडे खळबळ माजली, अरे काय प्रकार आहे. म्हणजे आता आपल्याकडचं उदाहरण हे मोझार्ट वगैरे आपल्याकडच्या लोकांना फारसं माहिती असतं कारण नाही, पण एक कल्पना करा की कुमार गंधर्व अनेक लोक त्यांचे फॅन असतात. आता कुमार गंधर्वांनी अमुक तमुक 1 2 3 4 5 राग गायलेले आहेत, बंदिशा स्वतः बांधल्या, आळवल्या वगैरे बंदिशी. तर एक कल्पना करा की एखादा तरी राग नक्की असा असणार की तो कुमारांनी गायलाच नाही, समोर द्या जर, म्हणजे कदाचित गायला असेल पण तो आत्ता रेकॉर्डवर या स्वरूपात उपलब्ध नाही. उद्या जर एखाद्याने असा एक्सरसाइज केला, आणि मला असं वाटतं लोक करून राहिलेले असणार की कुमाराचं सगळं फीड करायचं त्याला, तो डेटा द्यायचा, मग तसा एक प्रोग्राम डेव्हलप करायचा, आज्ञावली डेव्हलप करायची की हे कुमारांचं आहे, हा राग असा गायला, तो असा गायला, याची इतके स्वर असतात, याचे वादी, याचे संवादी, याचं चलन, जे काही असेल ते असं आहे. आता गिवन धिस राग, मग तो राग आणखीन 2-4 लोकांनी कसा, म्हणजे त्याचं एक स्वरूप सुलमानाने दिलं तर ते कुमार कसा गातील. तर कुमारांनी तो राग गायला असं ते पुढे येणार, ते तुमच्या हातात येईल. आणि मोझार्टच्या पेक्षा पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फ्रेडरिक शॉपन नावाचा एक संगीतकार आहे, आणि त्यानं मुझुर्का नावाच्या एका रचनाकाराच्या रचना अशाच AIच्या साहाय्याने तयार केल्या. ओके, आणि हा स्वतः फॅन मुझुर्काचा, त्या रचनांचा, त्या प्रकारच्या. त्याला आश्चर्य वाटलं की काय प्रकार चाललेला आहे. म्हणून ज्यानं ते तयार केलं त्याचं नाव डेव्हिड कोप. त्या डेव्हिड कोपला तो जाऊन भेटला, त्याची काय वगैरे, तरी त्याला तोपर्यंत वाटत नव्हतं. पण जेव्हा त्यांनी स्वतः एक प्रयोग केला, आणि तो फार इंटरेस्टिंग प्रयोग आहे. तो प्रयोग असा होता की त्यानं अशी काय म्हणत, त्याला तो कार्यक्रमच ठेवला ना, सगळे दर्दी आणले, संगीतकार वगैरे, तिथे ज्याचे कान चांगले, जे कानसे नाहीत असेही आले, आणि तिथे त्यानं या शॉपनचे मुझुर्का सादर केले खरोखरचे. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं डेव्हिड कोपने जे केले होते तीही वाजवले. आणि विचारलं लोकांना, ऑडियन्सला, की यातलं शॉपनचं म्हणजे खरे कोणते आणि कृत्रिम कोणते. तर लोकांनी कृत्रिमला शॉपनचं मानलं. अहो धक्का होता मोठा. हॉफस्टॅडर वॉज इमोशनली डिस्टर्ब्ड की कृत्रिम बुद्धिमत्तेने जे तयार होतं ते लोकांना असं वाटायला लागलं. आता काय करायचं. चिपळूणकरांच्या निबंधमालेतली एक गोष्ट सांगतो, म्हणजे त्याचं गांभीर्य लक्षात येईल, आणि थोडं याचं वातावरणही जरा खाली. गोष्ट अशी आहे की एक नकलाकार गावामध्ये आला, आणि तो उत्तम नकला करायचा.
तर ते डुकराचा आवाज काढायचा आणि लोक एकदम खुश की यार काय डुकराचा आवाज काढतोय. तर एक पोरगं होतं तर याच्यापेक्षा मी चांगला आवाज काढून दाखवतो. लोकांनी तू येडाय का, ठीक आहे उद्या होऊन जाऊ दे. तर तो पोरे आला, तो पोरा म्हणजे किशोर तरुण अशातला होता आणि नकलाकारांनी डुकराचा आवाज काढला आणि नंतर यांनी काढला. तर लोक म्हणले हे याला काय येते, तर नकलाकारांनीच चांगला केला. काय बोलतो राव ते पोरगं. त्या पोराने आपल्या गोंगडीखाली लपवलेलं डुकराचं पिल्लू काढलं बाहेर. म्हटलं अरे हे ओरडत होतं, आता तुम्हाला याच्यापेक्षा जर नक्कल वाटायला लागली. आता ते डुकराचा आवाज आणि शॉपनचं याची तुलना करायचं नाही मला, फक्त मुद्दा तुम्हाला सांगतो की AI मुळं अस्सलला नक्कल तुम्ही समजू शकाल आणि नक्कलला अस्सल समजू शकाल. हा प्रश्न इथिकल सुद्धा आहे, लक्षात घ्या. आता हा हॉफस्टाडर काय त्या इथिकच्या भांगडीत पडत नाहीत. त्याचं म्हणणं असं आहे की ही जी सृजनशीलता आहे माणसाची, संगीत हा प्राण आहे तो म्हणतो आमच्या संस्कृतीचा, ते मानवत्व आहे. कारण संगीतातून भावना व्यक्त होतात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला भावना नाहीत. दॅट इज द पॉईंट. लक्षात आलं का मुद्दा. त्यामुळं हे चालणार नाही. तर मुद्दा असा आला, म्हणजे काय झालाचा, मी जे आधी म्हटलं ना तुम्हाला की ह्युमन बिईंग्स त्यांना धोका आहे आणि इथं त्या धोक्याच्या सारखाच किंबहुना त्यापेक्षा जास्त त्रस्त करणारा धोका याला वाटतो. तो म्हणजे याच्यामुळं बिईंग ह्युमन, माणूस असणं हेच धोक्यात आलेलं आहे. संगीत निर्माण करणं हे बिईंग ह्युमनचा भाग आहे, नुसत्या ह्युमन बिईंगचं नाही. तर तेही जर यायला लागलं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं लोकांना, तर मग आपलं मनुष्य असणं हे प्रश्नांकित होईल. हा त्यातला मुद्दा आहे. सर, थिंक बँकच्याच एका मुलाखतीत ज्यावेळी आपण आरक्षणावर बोलत होतो त्यावेळी तुम्ही असं म्हणालात की भविष्यात AI मुळे रिव्हर्स आरक्षण येईल, की कुणाला काढायचं याच्यात आरक्षण द्या अशा स्वरूपाची मागणी येईल. आता आपण इथिकल कॉन्फ्लिक्टबद्दल बोललो, तर या AIचे सामाजिक परिणाम काय होतील असं वाटतं, विशेषतः या कॉन्टेक्स्टमध्ये. सांगतो. आपल्याला कल्पना आहे की 20व्या शतकाच्या सुरुवातीला रशियामध्ये क्रांती झाली, कम्युनिस्टांची तिथे राजवट आली. समाजसत्तावाद वगैरे वगैरे त्याला काय म्हणायचं ते म्हणा, साम्यवाद वगैरे म्हणा. आणि एकीकडे भांडवलशाही रचना आणि दुसरीकडे ही साम्यवादी समाजसत्ताक रचना. आणि बेसिकली ह्या दोन रचना ह्या आर्थिक रचना आहेत. त्या दोघांचं अर्थशास्त्र हे वेगळं आहे. आणि जे काही आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत त्याला कारण भांडवलशाही असं हे मार्क्सवादी लोकांचं म्हणणं होतं. आणि जगातले म्हणजे सुरुवात झाली रशियामध्ये, आपण जाणतो सगळे, आणि हळूहळू अनेक देश तिकडे आकृष्ट व्हायला लागले. म्हणजे युरोपात सुद्धा ती लाट अशा प्रकारची आली, इंग्लंडमध्ये सुद्धा आली आणि ती येणारच होती, म्हणजे त्याच्यात काय विशेष नाही. तर अशा वेळेला भांडवलशाही टिकू शकेल अशा प्रकारच्या, आणि भांडवलशाही ज्या अरिष्टात सापडते, लक्षात घ्या मुद्दा. यांचं काय म्हणणं होतं मार्क्सवादी अर्थशास्त्रज्ञांचं किंवा मार्क्सचं सुद्धा, की भांडवलशाहीवरती अरिष्ट आहेत सतत, क्रायसिसमध्ये असते ती, आणि ते सायकल्स असतात जणू काही. आणि जोपर्यंत ती संपूर्ण नष्ट होऊन तिची जागा साम्यवादी राजवट घेत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार. तेव्हा विशेषतः पहिल्या महायुद्धानंतर ते एक फार मोठं अरिष्ट आलं, मंदी, आणि ते भांडवलशाहीमुळे आलं असं सगळे लोक म्हणायला लागले. अशा वेळेला भांडवलशाहीचं समर्थन कसं करायचं, तर भांडवलशाहीच्या सुदैवानं त्या काळामध्ये केन्स नावाचा अर्थशास्त्रज्ञ पुढे आला आणि त्यानं एक वेगळं अर्थशास्त्र मांडलं. आणि ते अर्थशास्त्र जवळजवळ सगळ्या जगाने, म्हणजे कम्युनिस्ट जग सोडून, मान्य केलं. आणि त्याच्या आधारे सगळ्या लोकांनी आपली आर्थिक धोरणं ठरवली, अनेकांनी. आणि इट वर्क अगदी 90 सालापर्यंत, म्हणजे 1990 सालापर्यंत साधारणपणे, 80 तर नक्कीच. आणि फ्रीडमन वगैरे जे लोक होते ते त्याचीच परंपरा घेऊन पुढे चालले होते, हे सगळ्यांना माहिती आहे. तर केन्सचं आणखी वेगळे, तो काही बाकीच्या भांडवलवादी याच्याप्रमाणे नाही, त्याच्यावरती आपल्याला वेगळी चर्चा कधी करावं लागेल, तो वेगळा मुद्दा. पण महत्त्वाचा मुद्दा इथे काय आहे या कॉन्टेक्स्टमध्ये, की त्यानं असं गृहीत धरलं आणि त्यानं तशी मांडणी केली. त्याचं लिखाण आहे काय, की विज्ञान तंत्रज्ञानाचा जसा जसा विकास होईल तसं तसं काय होईल, हा बेसिक मुद्दा आहे. की भांडवलशाहीमध्ये
होतं काय की शोषण होतं. शोषण का होतं की सगळी उत्पादन साधनं वगैरे भांडवलदारांच्या हातात असतात वगैरे, हे सगळं मार्क्सनी मांडलेलं आहे. पण मुख्य मुद्दा एम्प्लॉयमेंटचा असतो ना. परत अनएम्प्लॉयमेंट हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. आणि मंदी आली तर ती जास्त वाढते. मग त्याने त्याच्यावरचे उपाय सुचवले वगैरे वगैरे, त्याच्या तपशिलात मी आता जात नाही. मी आत्ता तुम्हाला काय पॉईंट आउट करतोय, त्याच्या म्हणण्याप्रमाणे या पद्धतीने विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती होत राहिली तर 100 वर्षांनी अशी एक अवस्था येईल. आणि मला असं वाटतं की ही त्याची मांडणी 1928-30च्या दरम्यानची आहे, की 30च्या दरम्यानची गडीभर म्हणजे 100 वर्षाचा पूर्ण होतील, की हळूहळू माणसांच्या श्रमाची गरज कमी होईल, कारण बरीचशी कामं यंत्र करतील. ओके. आणि आत्ताचे जे हे आहेत वर्किंग आवर्स म्हणतो आपण, तो एक मुद्दा होता ना कम्युनिस्टांच्या चळवळीचा. युनियन त्यासाठी स्थापन झाल्या की किती काही तास कामं करायला लागायची लोकांना, ते कमी करा कामाचे तास. अशा सगळ्या चळवळी सगळीकडे झाल्या, भारतासकट सगळीकडे झाल्या वगैरे वगैरे वगैरे. तर तितका वेळ लागणारच नाही उत्पादन करण्यासाठी, आणि तो कमी होईल, म्हणजे समजा निम्मा होईल असं गृहीत धरू आपण. उरलेल्या वेळात काय करायचं असा प्रश्न आहे. आणि मग त्या काळात माणसाने, म्हणजे जे मार्क्सचं स्वप्न होतं की नाही, की समाजवादी सत्ता जेव्हा येईल तेव्हा माणसं माणसासारखी वागतील, सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात येईल. काय की जे काही माझ्या जगण्यासाठी उत्पादन करण्याची जितकी मला गरज आहे तेवढे श्रम मी करीन, पण दिवसभर मला कुणी श्रम करायला नाही लावणार. पण मग तो जो माणूस आहे तेव्हाचा, त्या सोशलिस्ट राजवटीमधला, तो म्युझिकचा आस्वाद घेईल, तो कुठे कादंबरी वाचेल, तो कुठे मासेमारी करायला जाईल. हे एंटरटेनमेंट, त्याला आपण सिव्हिलाइज कल्चर्ड सोसायटी म्हणतो, असा तो समाज होईल. तसं काही चित्र आपल्याला कम्युनिस्ट देशात खरं दिसलं नाही. म्हणजे ना रशियात ना चीनमध्ये. हे वचन हा देतोय केन्स की 100 वर्षांनी कामाची तास इतकी कमी होतील, म्हणजे सगळ्यांना एम्प्लॉयमेंट मिळून सुद्धा, की हे सगळं माणसाला करता येईल. ओके. आता गंमत अशी आहे, त्यावेळेला त्याच्या डोक्यात हे अजिबात नव्हतं. असं विज्ञान तंत्रज्ञान नावाच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची गोष्ट पुढे येईल हे केन्सला माहीत नाही. कारण ते जर माहिती असतं तर त्याला काहीतरी भलतंच म्हणावं लागलं असतं वेगळं. प्रत्यक्षात काय झाले की झाली विज्ञान तंत्रज्ञानाची वाढ झाली, डेव्हलपमेंट झाली, विकास झाला, पण तो आत्ता अशा टप्प्यावरती झालेला आहे, विशेषतः या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं. आता हा प्रश्न आहे लोकांना की माणूस जे जे करतो ते सगळं कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते, आणि माणसाला ते करण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात करू शकते. जितका खर्च माणसांना करावा लागेल त्यांचं सगळं श्रम विकत घेण्यासाठी वगैरे, त्यापेक्षा कमी किमतीत ते होईल. असं म्हटल्यावरती कोण ठेवणार माणसं कामाला? म्हणजे जी गोष्ट औद्योगिक क्रांतीच्या वेळेला झाली की यंत्र आल्यामुळं माणसं कमी झाली एम्प्लॉयमेंटला, हा झाला ना मुद्दा. आता कसं आहे की युरोप तर सुदैवक आहे त्या ठिकाणी. सुरुवातीला पहिला धक्का म्हणजे अनएम्प्लॉयमेंट, पण नंतर त्याच्यातून ते लवकर सावरले. का? कारण त्यांच्या वसाहती झाल्या जगभर, आणि त्या वसाहतीच्यामुळं त्यांनी उत्पादन त्यांचं वाढायला लागलं, तिकडनं कच्चा माल आणला, बरोबर आहे. मग प्रोडक्शनची किंमत कमी झाली, खूप माल विकायला लागले ते, आणि डिमांड वाढला, त्यामुळं ते परत एम्प्लॉयमेंट रिस्टोअर झालं. तसं इथे होणार नाही आता. सगळ्या ठिकाणी, मग ती बँक असेल किंवा व्हॉट एव्हर इट इज, तिथे तुम्हाला माणसं कमी करून AI तिथं येणार. मग अशा वेळेला एवढ्या सगळ्या बेकार झालेल्या माणसांचं काय करायचं, हा हरारीच्या पुढचा प्रश्न आहे. 90% तो म्हणतो घरी. हा बिल गेट्सच्या लक्षात आला मुद्दा. मग त्यांनी काय UBIची कल्पना आणली, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. म्हणजे काय की ती माणसं जरी समजा तिथे गेली असती आणि त्यांना जेवढा पगार वगैरे मिळाला असता, त्याचा आपण सरासरी जर काढली आपण की युनिव्हर्सल इन्कम एवढं आहे, ते इन्कम त्यांना घर बसल्या पोचतं होईल. त्यामुळं त्यांना काम करण्याची गरज नाही, आणि काम नाही केलं तरी ते ॲजिटेट नाही होणार, कारण त्यांना जे पाहिजे एरवी काम कशासाठी करतात लोक. शेवटी तोच मुद्दा आला ना आपला, उदरनिर्वाह चालण्यासाठी.
पण मग काय घरी बसून सगळं मिळणार. आता आपण घडीवर हे मान्य करू की हे सगळं मान्य करतील लोक कोण, आणि हे द्यायचं कुणी, हे 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 इन्कम कुणी द्यायचं, की ज्या कंपन्यांनी वगैरे रोबो वगैरे सगळे आणलेले आहेत आणि माणसांचं कामं ते यांच्याकडून करून घेतात कृत्रिम बुद्धिमत्तेकडनं, त्यांची जबाबदारी की यांच्याकडं सगळं द्यायचं, ही एक कल्पना पुढे आली. आता साधा मुद्दा असा आहे की माणसाने काही न करता घरी बसून फक्त खाणं कुठून तरी आलेल्या पैशातून, हे माणसाला शोभण्यासारखं आहे का? माणूस हा प्रोडक्टिव्ह आहे, माणूस हा क्रिएटिव्ह आहे. म्हणजे हे कसं झालं, म्हणजे पूर्वीच्या काळात उदाहरण सांगतो की मला एखादं धर्मकृत्य करायचं आहे पण मला वेळ नाही समोर द्या तर मी काय करणार, एखाद्या भटजीला एम्प्लॉय करणार की माझ्याऐवजी तू करून टाक आणि ते पुण्य मला ट्रान्सफर कर. हे भौतिक क्षेत्रामध्ये असं झालं ना. उत्पादन करणारे ते ह्युमनाइट्स, यंत्र मानव किंवा काय त्यांना नाव द्या, रोबो म्हणा, आणखीन काही, पण कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित. त्या मला 100 जर एम्प्लॉय असतील तर 100 लोकांचं काम मी 10 करू शकतो उदाहरणार्थ रोबोच्या माध्यमातून. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही 19व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा औद्योगिक क्रांतीतून यंत्र आली अशी, त्या यंत्रांची अत्यंत सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे. ते यंत्रच आहे एक प्रकारचं, पण त्यांच्यात बेसिक फरक आहे. ती यंत्र औद्योगिक क्रांतीच्या काळात वापरली गेलेली, म्हणजे जसं यंत्रमाग, वाफेचे इंजिन वगैरे ते आले ना, ती त्यांच्या निर्मात्यावरती उलटणार नव्हती. तिथनं कुठल्याही प्रकारची एक्झिस्टेन्शियल रिस्क म्हणतो आपण, ती निर्माण होणार नव्हती. इथे फक्त तेवढंच होणार नाही. त्यामुळं त्याचं व्हावंच, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मीच वापरलेला शब्द होता तो रिव्हर्स. ते जे आहे की नाही ते करावं लागणार आहे तुम्हाला, की आता 100 माणसं आहेत त्यातली 90 कमी करायची, तर कोणाला करायची कमी? मग तिथे तुम्ही म्हणाल रिझर्वेशन लावा की उच्चवर्ण, म्हणजे अशी मागणी येईल ना कदाचित की उच्चवर्णांच्या लोकांना आधी कमी करा, जे ज्यांच्याकडे रिझर्वेशन नाही ते ओपन याच्यामधल्या, आणि मग हळूहळू ती वेळ यांच्यावरती पण येईल जे कॅटेगरीमधले आहेत ते. आता हे जरी मान्य केलं तरी त्याच्यात फार वेळ लागणार नाही. म्हणजे आज त्यांना 10 लागतात रोबो, समजा उद्या 5 लागतील, असा तो मुद्दा आहे. मग असं येईल की टप्प्याटप्प्याने करा, अमुक तमुक अमुक तमुक अमुक तमुक. हे जे चित्र आहे, म्हणजे आता हे पहा, हे मी सांगायची गरज नाही, त्या प्रकाराचे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक फायदे आहेत. हे सगळे लोक सांगतातच आहेत, मी ते रिपीट नाही करणार. आपण रोज घेतो ना ते फायदे. म्हणजे आपण मोबाईल वापरतो त्याच्यामध्ये तेच असतं, आपण कम्प्युटर वापरतो त्याच्यामध्ये तेच असतं, ते घेतो आपण. पण झाली कशी परिस्थिती, एवढं सांगून मी थांबतो की घी देखा लेकिन बडगा नाही देखा. त्याचे फायदे आपल्याला दिसत आहेत, आत्ता आपण एन्जॉय करतोय, पण भविष्यकाळात त्यातून काय निष्पन्न होईल हे आज आपण सांगू शकत नाही. सर, AI नक्की कसं इव्हॉल्व्ह झालं, त्याच्यामुळे असणारे इथिकल, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवरती आपण आज चर्चा केली. अजून काही प्रश्न माझ्या डोक्यात आहेत, पण ते एका पुढच्या मुलाखतीसाठी राखून ठेवतो. तुम्ही एका फिलॉसॉफरच्या, इतिहासकाराच्या अंगानं AI कसं दिसतं हे आम्हाला सांगितलं, त्याच्यामुळं खूप गोष्टी कळल्या, खूप न्यूअन्सेस कळले. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. परत भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.